नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 25 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ऋषिकेश मायाचा माणूस बनून मायाकडे येतो. मायाने वेषांतर केलेलं असतं. तो मायाला घेऊन एका ठिकाणी येतो. तो मध्येच रस्त्यात गाडी थांबवतो. माया गाडीवरून उतरते आणि त्याला ओरडायला लागते. माया म्हणते, वेडा झालायस का? गाडी का थांबवली आहे? पोलीस माझ्या मागावर आहे, तुला कळत नाही का? ऋषिकेश आपलं हेल्मेट काढतो आणि आपला चेहरा दाखवतो. माया त्याला बघते आणि खूप घाबरते. मायाला वाटतं की आता ऋषिकेश आपल्याला सोडणार नाही. माया तिथून पळ काढते आणि ऋषिकेश हिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो. माया धावत असताना तिचा पाय अडखळतो आणि ती खाली पडते. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या मायाला हात देते आणि तिला उभं करते. ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश मागे लागलाय ना, जा त्या घरात जाऊन लप. माया धावत त्या घरात जाते आणि तिथे लपते. माया टेबल खाली लपत असताना तिथे जानकी येते. जानकी मायाचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर काढते. जानकी म्हणते, मी तुला आधीच सांगितलं होतं, जो माझ्या घराशी घेईल वाकडं त्याची चितेवर चळतील लाकडं. त्या खोलीत अंधार असतो आणि एकदम लाईट लागतात. पोलीस, इन्स्पेक्टर, ऋषिकेश, सारंग या सगळे घरातले तिथे आलेले असतात. मायाचा खेळ संपलाय हे तिला कळलेलं असतं. आता जानकी तर मायाचा खेळ संपवणार आहे, पण त्यानंतर ऐश्वर्याचा गृहप्रवेश कसा होतोय आणि ऐश्वर्या, सारंग यांच्या नव्या आयुष्याला कशी सुरुवात होते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळत आहे की ऋषिकेश, जानकी साध्या वेशातल्या पोलिसांसोबत त्या ठिकाणी आलेले असतात. त्यांना संशय असतो की माया इथेच कुठेतरी लपलेली आहे. ते सगळीकडे शोधाशोध करत असतात. तर इथे ओवी मायाकडे येते. ती मायाकडे आईकडे जाण्याचा किंवा आईला फोन लावण्याचा हट्ट करते. ओवीच्या हट्टामुळे माया खूप वैतागते आणि ती ओवीवरती खेकसते. ओवीसमोर मायाचा खरा चेहरा येतो आणि ओवी घाबरून रडायला लागते. माया तिला धमकावते आणि तिला गुपचूप एका कोपऱ्यात बसायला सांगते. ओवी एका बाजूला बसते, पण तिची खात्री असते की आपले आई बाबा या डेंजर सिच्युएशनमधून आपल्याला बाहेर काढतीलच. तर मायाचं सगळीकडे लक्ष असतं. ती घराबाहेर खिडकीतून बाहेर बघत असते. तिला वेगळीच माणसं घुटमळताना दिसतात. माया मनात म्हणते, ही माणसं कोण आहेत आणि आज एवढी का गर्दी झाली इथे? नक्कीच काहीतरी गडबड आहे. माया सावध होते. ती दारं, खिडक्या सगळं बंद करून घेते आणि ओवीचं तोंड बांधून तिला बाजूला बसवते. इथे बाहेर सगळे शोधाशोध करत असतात. जानकी एका घराला बघते आणि तिला मनापासून वाटतं की आपली ओवी इथेच आहे. जानकी, सगळे इन्स्पेक्टर, ऋषिकेश सगळेच त्या घराबाहेर आलेले असतात. तर इथे मायाने मदतीच्या नावाखाली शेजारच्या एका बाईला घरी बोलवून घेतलेलं असतं. ती बाई घरात येते आणि माया त्या बाईच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला धमकावते आणि जसं माया सांगेल तसं काम करायला सांगते. जेव्हा पोलीस किंवा कोणीही आलं की त्यांना सांगायचं की हे घर तिचं आहे. ती बाई आपल्या जीवाच्या भीतीने माया सांगेल ते सगळं करत असते. तर इथे ओवी एकटीच बसलेली असते. जानकी खिडकी बाहेर येते. जानकीला बाहेर एक छोटासा आरसा सापडतो. जानकीला आठवतं की ओवी आणि जानकी हा खेळ खेळायचे. जानकी आरशाचं रिफ्लेक्शन आतमध्ये टाकते आणि ओवीला पण ते रिफ्लेक्शन दिसतं. ओवीलाही तो गेम आठवतो. ओवी खिडकी उघडून बाहेर बघते आणि तिला जानकी, ऋषिकेश दिसतात. जानकी ओवीला शांत राहायला सांगते आणि पोलिसांना जाऊन सांगते की आम्ही ओवीला बघितले. तर इथे ओवी पटकन खिडकी लावून घेते आणि चांगल्या बाळासारखी मायाला म्हणते, माया मावशी, माझं पोट दुखते, लिंबू सरबत दे. माया लिंबू सरबत देते. ओवी लिंबू सरबत पिते आणि झोपी जायचं नाटक करते. माया तिला झोपवत असताना तीही शेजारी झोपून जाते. थोड्या वेळाने मायाला झोप लागल्याचं कन्फर्म करून ओवी हळूच दबक्या पावलाने दरवाजा उघडते आणि बाहेर येते. तर इन्स्पेक्टर आतमध्ये जातात आणि त्या आतमध्ये मायाला झोपलेलं बघतात. कॉन्स्टेबल मायाच्या तोंडावरचं पांघरून बाजूला करतात आणि त्यांना एकदम धक्का बसतो. तिथे माया नसते तर दुसरीच बाई असते. ज्या बाईला चाकूचा धाक दाखवून तिला आतमध्ये डांबून ठेवलं होतं तीच ती बाई असते. इन्स्पेक्टरच्या हातातून माया यावेळेस सुद्धा सुटलेली असते. थोड्या वेळाने इन्स्पेक्टर बाहेर येतात. ते जानकीला म्हणतात, जानकी ताई, माया निसटली. जानकीने एक मस्त प्लॅन तयार केलेला असतो. जानकीच्या डोक्यातला प्लॅन ती इन्स्पेक्टर आणि ऋषिकेशला सांगते. इन्स्पेक्टर लगेच आपल्या चौकीला फोन लावतात आणि तिथे सांगतात की तो माणूस, मायाचा माणूस, त्याला लवकरात लवकर इथे घेऊन या. जानकीला पूर्ण कॉन्फिडन्स असतो
की आता काहीही झालं तरी माया या आता जाळ्यातून अडकणार नाही. सगळे ओवी मिळाली म्हणून खुश असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.